खाली करते पडते रे खाली. पडली 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 फोटो काढूचा पडली. हगडी बघ ही. सरळ बघ व्हिडिओ करतो आता व्हिडिओ नमस्कार मित्रांनो, मी असे स्वागत तुमचं परत येतं माझ्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता असं आहे, मी घराकडे आणि रत्नाबाई काढू गेला आहे. सध्या रत्नाबाई माहीत आहे तुमका कसे असतं ते तुमका दाखवते. रत्नाबाईंचा उपयोग काय, त्यांची जी सोला असतात ना त्यांचा उपयोग सुकवल्यावर कोकमा करतात. आणि त्या कोकमांचा उपयोग जेव्हा मासे बिशे काय मावरा वेळा घरात करतात, त्या मावरा सारात बिरात टाकूक किंवा माशांका ते आगूळ लावला होता. तर त्याच्यासाठी आता आम्ही रत्नाबाई काढू गेला. थोडीशी काढलेली होती, कोकमा झाली आहेत, बहुतेक जणांना आम्ही देऊन टाकला. तर आता परत एकदा येला काढूसाठी. काका आणि काकी आणि मी. काका वर चढलो झाडावरती आणि काकी आणि मी खालची पडलेले निवडता. तुमका दाखवते मी कसे आहेत ते. इकडे कोकणात राहणाऱ्यांका माहीत असतं कसे असतले. एवढे पिशवीवर घेतले थोडेसे. पडला डोक्या. हे बघा ऐकी डोक्यावर पडतो. ह्यो आता वरनं पडलेलो म्हणजे काढलेलो. हे असे ताजे. आणि ह्यो एक ऐकी ह्यो एक का तर आणि हे जे आहेत एकदम लाल सुकलेले आहेत, म्हणजे पहिले वाऱ्याम पडलेले आणि सुकेत लाल झाले. भरपूर पडले आहेत. तर आमचे काका जोडला वरती आता हालूक असत भरपूर. पण ते जे पडले आहेत ना जास्त, म्हणजे पहिले हे आता पडलेले आहेत, हे असे आहेत ताजे. आणि पहिले पडले आहेत ना ते एकदम लाल झाले, सुके आहेत. ते का उपयोगी असतं आमका. म्हणजे बिया टाकलंच ना काढून की सोला ती त्यांच्यावरती साला ती आपण सुकवायची. मग हे दाखवते मी. आधी पडलेले ते निवडते, नाही ते टाईम होतो निवडूक. तर आता जरासे एवढे हातात जमा केले आहे. सगळे आहेत 2 रत्नाबी, काही एक काही काटे लावलेले. आणि तिकडे वरती आहे, इकडे खालच्या रत्नाबेक पडले आहेत वाटतं खाली. निवडीचे लागते काकीन थोडेसे निवडले ना काकडे. थोडे थोडे पडले आहेत. आणि पडले आहेत ना कधी काल किंवा असे ते सुकले आहेत. आणि हे आता निवडले हातातच नाही, हे ताजे आहेत. हे आता वरणात काढलेले आहेत. हे घालून ते वरती आहेत, ते बघा दिसतं असतील दिसले. तर आता इकडे पण असतले आवाज येता लगीन. उद्या आज हळद परवा लगीन. आणि हे बघा आमच्या समोर तलाव आहे इकडे. मग हे दाखवते जाते खाली. आणि हे पिशी तर टाकते सगळे. हे बघा पडलेत खाली. उडायचं कसं. एवढी झाली.
तर मी आणि काकी 2 पिशव्या आणलेला भरून, म्हणजे जास्त भरून नाही, अर्धी अर्धी. हे बघा वरती जाते अजून रत्तांबे आहोत हे बघा. पण ह्याच्यावर चढणं जरा पॉसिबल होत नाही, कारण या बघितलंच ना झाड एकदम सरळ आहे आणि फांदे मध्ये मध्ये आहेत. त्यामुळे थोडेसे जे पॉसिबल होते तेवढे हलवून आपण पाडलेले आहेत खाली, आणि जेवढे खाली पडले तेवढे निवडून आपण ठेवले आहेत. आणि आपण आणलेलं सिमेंटची कोणी ही बघा दालमिया. तर फुल भरून तर नाही, फुल भरतली बघू, अर्धी भेटली आहे हे बघ. तर आता ह्या रत्नांबेकडनं आपण आता खालच्या रत्नांबेकडे आता बघूया खाली पडलेले आहेत काय, आणि वर पण दिसतात ते बघा, वरती वरती आहेत. कारण वर चढणं जास्त हायटेड असतं ते रत्नांबे, बघितलंस ना काय खसखसतं कसं तर सरळ सरळ झालेलं असतं. आणि अजून याच्यावरती असत. आणि ना तुम्ही कोणी लहानपणी ना ही पाना ही वाली जेव्हा कोवळी असतात ना तेव्हा कोवळी ना आत्ताचं खासात ना चव मस्त येतात, आंबट आंबट. तर मित्रांनो पाठीमागे आपण रत्नांबी काढतो, आणि मी असं बरोबर तलावाच्या साईडला असली रत्नांबी, आणि या आता मी तलावाच्या बरोबर मध्ये नाही साईडला आहे. परत हे बघा, तर हे एवढं इथपर्यंत पाणी असतं या झाडाचं आपलं किनारा ना तिथपर्यंत. हे पूल असं आमचा तलाव असं मध्ये मध्ये खोलवत गेला. आणि हे बघा ती समोर जी दिसतं ना समोर एकदम ती बघा, तिकडे गणपती बुडवतात खालच्या गावातले. आणि काय म्हणजे कोण गाडी खातं वाटतं, बाटली तसेच टाकले नाहीत. इकडे गुरा पण असतात, पण ती इकडली आमची येत नाही, खाली गावातल्यांची येतात. आणि हे बघा बारीक बारीक ही आता गुरांची पायसरा, कारण इकडे जनावरं पण जास्त पाणी घेतात वरनं, कारण आता सध्या आमच्याकडे डोंगरात पाणी नाही जरांका, त्यामुळे पाणी पियाक सगळी जनावरं खाली येतात. आणि या पाणी आमच्याकडे खारा नाही, गोडा पाणी आहे. आणि इकडे हवा पण मस्त गार लागता, गरम होत नाही तलावाच्याकडे. आणि त्या समोर बघतात ना तिकडे तर रिसॉर्ट आहे आमच्या इकडला. आता पावसात इकडे बघण्यासारखे असतात. आणि तिकडे एक साईडला बोट आहे, बोटिंग पूर्ण आमच्या तलावातले फिरवतात. तिकडे रवाक पण अशी या छोटी छोटी घरं बांधलेली आहेत. तर खूपही भेटतात, पण यंदा भेटले का माहीत नाही बाबा, चिखलात असतात ते. नाही बा पण ते उघडलेत चप्पल रूपात, एक उघडलो. खूपे भेटतात ते माहीतच, कोणाकोणा माहीत असतात कसे असतात ते आणि कसे भेटतात. हे चिखलात ना अशी लाईन काढत जातले. घर वाटतं गावाकडे लाईनसारखे वाटत नाही याकच हा. तर याच्या अगोदर व्हिडिओ टाकलेले आहेत, एक आम्ही शाळेचं टाकलेलो आमच्या मराठी शाळेचं, आणि मालवणला फिराक गेला म्हाताऱ्याच्या चोळीचो, तो पण व्हिडिओ टाकलेला, नक्की बघा. आणि काय आहे गावाऱ्यांका दारी एक हातात आणि हवेत टाकतात बाटली. इकडे पावसात बघणारे असतं, म्हणजे पावसात बघण्यासारखं असतं. पुरा ह्या टेंबले आहेत ना पुरे पाणी खाली डुबून जातात. आणि काकी उभी आहे ना आमची तिकडे, असं साईडने पुरा असं पाणी असतं. तिकडे काम चालू वाटतं, खाली JCB उतरलो. तर पाणी सध्या जरासा कमी झाला, कारण पाणी माकाटा खाली सोडले नाही, काहीतरी उन्हाळी शेती करतात. तर आपण आता परत एकदा रत्नांबेकडे जाऊया. अर्धी पिशी तर भेटली, आता ते 2 पिशी भरून भेटावं आहेत ह्या हिशोबानं. आणि संध्याकाळी आपल्या फोडूचे आहेत ते पिळून सगळे काढूचे आहेत. ह्या काय मागे अंड्याच्या एक त्या साईडला घेऊन येले, इकडे आणले नाही. रत्नांबे जांभळा धरली आहेत, पण ती बारीक आहेत, हातात नाही बारीकी आहेत बऱ्यापैकी. वरच हळद हळद भाविकांनी म्हणतात काय ऐकणार.
असत पण ती बारीक होत. बांगडा कशी मोठी होईल. बघणारे म्हणतात खाऊन आमका दाखवता. आता गावात मेहमानाचे त्यांचं हेच पाहिजे असता की तांबडा कांदा खाऊ भेटत. धुवून नाही खाला तरी चालला. नॅचरल आहे ती. कुठली फवारणी केली नाही त्यावर. थोडीशी झाली लाल जांभळी. जांभळी बघूया कधी भेटतात. इकडे पडतं पण तिकडे नका गेले. हा हे बघ इकडे. हे इकडे भरपूर होत पण ते काठी पुरत नाही आमची. बघूया पांजे ताडका कोई आता पाऊस पाऊस नाही. डोक्यावर पडते. पडले हत थोडे. कोकणी मेवा मगाशी भरलेले पिशी आता खाली झाली. परत बघूया. तर म्हणजे फायनली आपले रत्नाबे थोडेसे काव आहे ना पण ते काढून झाले आहेत. बघूया आता किती भेटले ते. मग असे आपण वर बघितलं दाखवलं आहे किती भेटले ते. आणि आता आपण खाली इल्ला इकडे या साईडला जास्त खाली नाही जवळ होतं. तर पहिले पडले ना ते सुकले वाऱ्यानं आणि बुरशी धरली त्यांना पडले ना वरनं त्यामुळे फुटले ते. म्हणणे रान लगीन ना उद्या झगडा. हे बघा एवढे भेटले. मी दाखव अशी कर ना दूड. हिवत ना बांधूक काय आहे. तर झालेत काढून रतांबे म्हणजे थोडेफार भेटले. आणि एक सिमेंटची गोणी थोडीशी आणि एक हातात धरूची ती आता भरून पाठवून दिला गाडीवरनं. आता घराकडे जाऊन संध्याकाळी फोडूची होती. आता बघूया किती भेटले ते. किती होती ते 4-5 किलो होती. खयचे खराब झाले. पहिले पडले ना सकाळी काय काल पडलेले वाटतं ते आपट्यांना कुसले आणि कांदा बुरशी धरली त्यांका त्यामुळे ते खराब झाले. पण वरना काढलेले चांगले भेटलेत आणि कुठले कुठले पडलेले होते ते चांगले होते. जे आपटलेले नाही ते. हे बघ करंजा पण धरली आहेत.
तकडी तू येतच तर काय राहणार होतो बरं कोण ना काळी मायन त्याच्या काही आंबट आहे त्याच्याकडे आंबट आहे तर आता इला घराकडे आणि किती आहेत खरं ते अरे सुलभ पण चांगली ती बाबा लागतंय वाट कधीतरी हो तुका ना आगुळ देतोय जरासा कोकम कडी करायची ना तू कोकम कडी खायस ना इतक्या इकडे घालायच्या सुरुवात केल्याने या सुलूक टाकायचं एक पिशी घेतली की काय ती मगाची काय होत पिळून टाकायचं ऐकलं आणि तो तर खबरा भाजी घालायच्या काही जमत येत नाही खाऊ घेता ब्लेड आणावं जरा ब्लेड काऊला तर हकडी मका टेस्ट सकाळी होय सकाळी फोडून घातली होती सुकट ठेवलेली थोडीशी होती जास्त नव्हती इकडे बाजूक भेटलेली तरी बघा ह्याचा आगोळ इगोळ लावलं नाही मस्त मस्त येतं सुकली आहेत काळी काळी कुळकुळीत झाली त्यांना आता 2-3 वेळा आगोळ लावून मीठ लावून एक ठेवू गई आणि इकडे हे लावूचा एलोवेरा अलोवेरा मोठा घामेर आता नाविनीचा लवकर जावा कपडो हळदीक जातात ना हे जातात हळदी हो चांगल्या चव्हाण्यांच्या हळदीक जाते खाली करते पडते रे खाली पडली 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 फोटो काढूचा पडली हगडी बघ ही सरळ बघ व्हिडिओ करतो आता इडवतो बाया आपले पुढे करता काय आदर माझा नका टाकून घे तर एवढे भेटले हे एवढे मोठ्या पिशवी होते सिमेंटचे आणि ते ह्या पिशवीतले बालडीत धुतलेले आहेत तर आता सध्या आता फोडतो यांका टाईम लागतो सुकाक एवढे भेटलेत मोठं काढ फोटो तर हकडी मका टेस्ट सकाळी होय सकाळी फोडून घातली होती सुकट ठेवलेली थोडीशी होती जास्त नव्हती इकडे बाजूक भेटलेली तरी बघा ह्याचा आगोळ इगोळ लावलं नाही मस्त मस्त येतं सुकली आहेत काळी काळी कुळकुळीत झाली त्यांना आता 2-3 वेळा आगोळ लावून मीठ लावून एक ठेवू गई आणि इकडे हे लावूचा एलोवेरा अलोवेरा मोठा घामेर आता नाविनीचा लवकर जावा कपडो हळदीक जातात ना हे जातात हळदी हो चांगल्या चव्हाण्यांच्या हळदीक जाते खाली करते पडते रे खाली पडली 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 फोटो काढूचा पडली हगडी बघ ही सरळ बघ व्हिडिओ करतो आता इडवतो बाया आपले पुढे करता काय आदर माझा नका टाकून घे तर एवढे भेटले हे एवढे मोठ्या पिशवी होते सिमेंटचे आणि ते ह्या पिशवीतले बालडीत धुतलेले आहेत तर आता सध्या आता फोडतो यांका टाईम लागतो सुकाक एवढे भेटलेत मोठं काढ फोटो तर मित्रांनो आता जिला आहे रत्नाबाई काढून आता सोलतं आमच्या घराकडे आहेत तर बऱ्यापैकी भेटले कारण खाली पडलेली ना ती पडली आणि फुटान जरा हे झाली खराब झाली बुरशी धरली त्यांका
पण वरनं आम्ही हलून पाडले होते ना ते पण चांगले भेटले आणि ज्याच्या अगोदर म्हणजे सकाळच्या आसपास पडले ना ते पण चांगले होते. पण बऱ्यापैकी होत. आता तानू आजी, आत्या आणि काकी सोलतात ती. आता बघू किती होतात ती, कारण आता एवढी दिसली ना वली असतात, सुकल्यावर बघे एवढीशी होतात. त्यामुळे त्यांना भरपूर मग 3 वेळा आगू द्यायचं लागतं. आम्ही आता बहुतेक दिला तर त्यावर्षी अंड्याची आईले तिका पण दिला. तर याच्या अगोदर तो व्हिडिओ टाकलेला मालवणला फिरायला गेलो तिथं. असे बहुतेक व्हिडिओ मी टाकलं आहे गेला तो गावाकडे. तर व्हिडिओ आवडतो नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला काळ्या कलरचं बटन दाबून सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया अशाच परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय.